मला. डोळे लाल झाले 2-3 दिवसापासून. बघू आता. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर समीर दातार, अध्यक्ष पुणे नेत्रतज्ञ संघटना. आत्ताच्या क्लिपमध्ये जसं पाहिलं तसं आपण सर्वांना डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलं की काहीतरी शंका मनात येत असतील. आम्ही आमच्या संघटनेतर्फे एप्रिल 2026 ते मार्च 2027 दर महिन्याला एक पॉडकास्ट घेऊन येणार आहोत. यामध्ये तुमच्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचं निरसन, डोळ्यांच्या आजारांबद्दलची माहिती आणि संक्षेपमध्ये तुम्हाला त्याबद्दल तज्ज्ञांकडून दिलेली माहिती या पॉडकास्टद्वारे उपलब्ध करणार आहोत. आमच्या संघटनेतील विविध नेत्रतज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. श्री जयंत सहस्रबुद्धे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण डोळे लाल होणं म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर काय करायला पाहिजे हे जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सचिन काळे सर. ऐकूयात. डॉक्टर साहेब, आता पेशंट जो बघितला तो लाल डोळ्यांची तक्रार करत होता. तर हे लाल डोळे होणं म्हणजे नक्की काय असतं आणि काय कारण असू शकतात त्याच्या मागे? आता आपण बघितलं तसं सर्वसाधारणपणे जेव्हा डोळ्याचा पांढरा भाग लाल असतो तेव्हा लोक त्याला लाल डोळे म्हणतात. यामध्ये जास्तीत जास्त करून लाल डोळे होण्याचं कारण इन्फेक्शन आहे, त्याच्या खालोखाल सूज आहे आणि त्याच्या खालोखाल अजून काही कारण आहेत ज्याच्यात ॲलर्जी हे एक मोठं कारण आहे आज आपल्या जीवनात. इन्फेक्शन ही जी डोळ्यामध्ये होतात ही कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? इन्फेक्शन मध्ये सगळ्यात जास्ती प्रादुर्भाव हा आहे तो बॅक्टेरियल इन्फेक्शनचा आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये डोळ्याला चिकटपणा येणे, पाणी येणे, लाल होणे या तक्रारी पेशंटच्या असतात. पापण्या चिकटणे आणि हे सगळ्यात जास्ती बघितलं जातं, ज्याला आपण लोक सर्वसाधारणपणे म्हणतात डोळे आलेत. त्यानंतर दोन अजून प्रकारची इन्फेक्शन ज्याच्यात फंगल आणि व्हायरल इन्फेक्शन आहेत. व्हायरल मध्ये उदाहरण द्यायचं तर नागिन ज्याला आपण म्हणतो हे आपल्याकडे बरेच बघायला मिळतं. आणि फंगल इन्फेक्शन जनरली असतं ते झाडपाला काड्या ह्याच्या डोळ्याला टच झाल्याने होतं, ज्याचं प्रमाण खूप कमी आहे. आता सध्या बाहेर प्रदूषण इतकं आहे की त्याची पण ॲलर्जी होते का काय असं कायम ती शंका मनामध्ये असते. तर ती असते त्याची? ॲलर्जी खाली जर बघायला गेलं तर पूर्वी असं म्हणायचे की बऱ्याच गोष्टींची आपल्याला ॲलर्जी आहे, जसं खाण्यातल्या काही गोष्टींची आहे, वासाची आहे, धुळीची आहे. पण आता जे प्रदूषण आपण मेन्शन केलं, प्रदूषण इतकं वाढत चाललेलं आहे की लोकांना त्याची ॲलर्जी खूपच जास्ती आहे. वारा, धूळ, ऊन, पाणी आणि बाहेरचं फिरणं वाढलेलं आहे. त्यामुळे इथून ॲलर्जीने लाल डोळे होणं हे आपल्याकडे खूप कॉमन झालेलं आहे. इन्फेक्शन म्हणालात, ॲलर्जी म्हणालात, तर आता इतर कारणांमध्ये अजून काय असू शकतं? इतर कारणामध्ये एक जे मी मगाशी म्हणलं सूज डोळ्याची. सुजेमध्ये बरेच प्रकार आहेत पण खूप कॉमन बघायला मिळतं ते म्हणजे बाहुलीची सूज. त्याला आमच्या भाषेत आयरायटिस असं म्हणतात. आणि बाहुलीची सूज आली की एकतर डोळा लाल होतो, डोळा दुखतो आणि नजर थोडी कमी होते. असं काही जर झालं तर पेशंट जसा तुमच्याकडे आता आला होता, सुज्ञ पेशंट म्हणून आपण त्याला, की तो तुमच्याकडे आला तर बरेच वेळेला काही लोक डायरेक्ट मेडिकल काउंटरवर जाऊन औषधं घेतात. तर हे कितपत योग्य आहे? नाही, याबद्दल मला अगदी सांगावं असं वाटेल की लाल डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका. जरा जरी आपल्याला शंका आली तर डॉक्टरचा सल्ला घ्या. डोळ्याचे तज्ज्ञ आपल्याकडे सगळीकडे अवेलेबल आहेत आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच त्याला मेडिकेशन व्हायला पाहिजे, जसं ड्रॉप्सच्या रूपात. आणि एवढंही लक्षात ठेवा की डॉक्टरांनी दिलेले ड्रॉप्स त्याच्या डोसेज प्रमाणे प्लीज वापरा. हे ड्रॉप्स उगीच चांगले वाटतात म्हणून पुढे वापरत राहणे ही चांगली पद्धत नाहीये. डॉक्टर हा एकच माणूस आहे जो तुम्हाला बरा करू शकतो. एखादा ड्रॉप तुम्ही दिल्यानंतर तो किती काळ वापरायला पाहिजे ती बॉटल उघडल्यानंतर? कारण आपण बघतो की मी बऱ्याच ठिकाणी बघितलं लोक वापरत राहतात ती पूर्ण संपेपर्यंत. नियमानुसार 1 महिन्यापर्यंत उघडलेल्या ड्रॉप्सची बॉटल आपण वापरू शकतो. डोसेज त्याचं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावं आणि शक्यतो महिन्याच्या पुढे ती बाटली वापरू नये. असे जर एखाद्या पेशंटचे वारंवार डोळे लाल होत असतील तर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? या पेशंटनी नक्कीच डॉक्टरकडे, एकतर पहिली गोष्ट आहे की तुम्हाला जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा जाऊन त्यांची सल्ला घ्यायला पाहिजे. अशा पेशंट्सना बरेचदा काही प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स लागू शकतात, ज्याच्यात काही लॅबोरेटरीच्या इन्व्हेस्टिगेशन असतील आणि काही डोळ्याच्या असतील. आता वारंवार जर तुमचा इन्फेक्शननी डोळा लाल होत असेल की ज्याच्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, तर जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुबळाचं स्क्रेपिंग म्हणा किंवा डोळ्याच्या पस आलेल्याची सॅम्पल लॅबोरेटरीत पाठवून त्याची तपासणी करायला लागत असेल तर हे करून घ्यावे, की ज्याने आपल्याला हे नक्की कळतं की हे आपल्याला हा प्रॉब्लेम का होतोय आणि त्यावर एक्झॅक्ट औषध डॉक्टर आपल्याला देऊ शकतात. बाकी जेव्हा डोळ्याला सूज येते तेव्हा डोळ्याला सूज ही फक्त डोळ्याला असू शकते किंवा दुसरीकडून आलेली असू शकते. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला लागणाऱ्या ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत की जसं संधिवात पेशंट आहे, आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो,
किंवा ब्रॉन्कायटिस पेशंट आहेत आणि काही इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहेत, तर त्यांच्या त्याप्रमाणे मेडिकल इन्व्हेस्टिगेशन्स व्हायला पाहिजेत की ज्याच्यावरती निदान झालं तर डोळा कदाचित लालीपासून आपण वाचवू शकतो. लाल डोळा एक खूप कॉमन गोष्ट जरी असली तरी कधी कधी ही सिरियस पण असू शकते. त्यामुळे सर्व पेशंटनी लाल डोळ्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घ्यावी. आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर आपल्याला फॉलोअपला बोलवतील तेव्हा प्लीज आपल्या औषधाची चिठ्ठी घेऊन फॉलोअपला वेळच्या वेळी जावे. पेशंट बरेच वेळा अचानक डोळे लाल झालेत अशी पण कंप्लेंट करतात, तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. हो, आपण आतापर्यंत बोललो त्याप्रमाणे सर्वसाधारणपणे लाल डोळ्याबद्दल बोललो, पण असे खूप पेशंट येतात की ज्यांना कालपर्यंत काही नसतं आणि आज सकाळी त्यांचा डोळा लाल असतो. यामध्ये खूपच कॉमन गोष्ट आहे की डोळ्याच्या पांढऱ्या भागात होणारा रक्तस्राव, आणि तो अचानक वाढून पूर्ण अर्धा डोळा एक पूर्ण डोळा लाल होऊ शकतो. दुसरं, आपल्या डोळ्यात काही गोष्ट गेली आणि ती बुबुळावरती जर रुतून बसली किंवा पांढऱ्या भागात रुतून बसली तरी डोळा लाल होतो, आणि या गोष्टी अचानक होतात. हे तुम्हाला माहित नसतं आधी की आपला डोळा लाल होणार आहे. तर याला जर रक्तस्राव असेल तर घाबरायची गरज नाही, या डोळा दुखत नाही, पण त्याला औषधांनी बरं करता येतं. हे शोधायला लागतं की रक्तस्राव का झाला होता. त्यासाठी पुन्हा मी म्हणलं तसं काही इन्व्हेस्टिगेशन्स लागू शकतात. आणि जर तुमच्या डोळ्यात काही बाहेरचं पार्टिकल गेलेलं असेल, डोळ्यात रुतून बसलं असेल, तर मी म्हणलं तसं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक तर त्याला काढायला पण हवंय आणि त्याच्यावरती व्यवस्थित उपचार व्हायला पाहिजे. तर मंडळी, आजच्या आपल्या भागामध्ये आपण डोळा लाल होणे त्याच्या मागची कारणं आणि उपचार पद्धती या सगळ्याचा आढावा घेतला. असाच डोळ्यासंदर्भात वेगवेगळी माहिती आणि मार्गदर्शन घेण्याकरता आपण पुढच्या भागामध्ये भेटूयात. धन्यवाद.